नमस्कार प्रिय लाडक्या मित्रांनो, माझं नाव शुभ्रा. मित्रांनो, ही कथा त्यावेळेची आहे ज्यावेळेस आम्ही नवीन घर बांधलं होतं आणि आम्ही नवीन ठिकाणी राहायला जाणार होतो. मात्र आमचं आधीपासून जुनं घर होतं आणि ते सगळं त्याच्यातील वस्तू वगैरे दुसऱ्या ठिकाणी न्यायच्या होत्या. मात्र जुन्या काही वस्तू होत्या, त्यांचा काही उपयोगच नव्हता आणि त्या विकून टाकायचं असं आम्ही ठरवलं होतं. त्यावेळेस गावातल्या बंडू नावाचा एक भंगार घेणारा तरुण होता. आम्ही त्याला फोन लावलं. सकाळची वेळ होती, त्यावेळेस घरी मी एकटीच होते आणि मी एकटीच घरचं सगळं पाहून तिकडे जाणार होते. त्याला फोन केला. सकाळी आल्या तो बंटू कसा चालू झाला आणि घरामध्ये मला घेऊन बाई गं काय काय करू लागला, तीच कथा आज मी तुम्हाला सांगणार आहे. मात्र त्याच्या आधी जर तुम्ही नवीन असाल आणि आपल्या चॅनलला अजून लाईक सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज आता लगेच करून घ्या. तर चला मग कथेला सुरुवात करूयात. नमस्कार मित्रांनो, झालं असं की ही गोष्ट तशी मी कुणालाच सांगणार नव्हती, मात्र मला राहावलंच नाही आणि हा अनुभव तर तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवायला पाहिजे असं मला वाटू लागलं आणि शेवटी मी ही कथा तुम्हाला सांगायचंच मनावर धरलं. झालं असं की आम्ही नवीन ठिकाणी घर बांधलं होतं, कारण की आम्ही जिथे राहत होतो तिथे काही चांगलं जागा पण नव्हती आणि खूपच छोटं आमचं जुन्या पद्धतीचं घर होतं आणि खूपच जुन्या वस्तू वगैरे इथे होत्या. आजूबाजूचे आमचे खूपच लांब लांब ठिकाणी राहायला गेले होते. शेवटी आम्ही नवीन घर घेतलं आणि तिकडे जायचं असं ठरलं होतं. माझ्याबद्दल सांगायचं तर मी दिसायला देखणी, सुंदर आणि तेवढीच मी मादक आहे. माझी गावामध्ये खूपच चर्चा असते, मात्र मी कधी कोणाला अशी संधीच दिली नाही आणि कधी कोणाला असा आनंद पण दिला नाही. तसं मी माझ्या आयुष्यात खूपच चांगली राहिली आहे हे सगळ्यांना माहीत होतं. मी जेवढी बोलकी आहे तेवढीच मी लाजाळू पण स्वभावाला आहे. नेहमीच मला नवीन आणि सुंदर साड्या घालायला खूपच आवडतं आणि झालं असं त्या दिवशी मी घरी एकटीच होते, म्हणून मी बंडूला फोन केला. तो जुने सामान वगैरे घेऊन जाईल आणि भंगारात विकेल, त्याच्या बदल्यात थोडेफार पैसे वगैरे तो देणार हे आमचं आधीच ठरलं होतं. मी फोन केला आणि म्हटलं सकाळीच ये, नंतर दुपारी ये, मला बाहेर जायचं आहे, नंतर मला वेळ नाही. तो म्हटला हो मी येतो. मी फोन केला आणि तो त्याची गाडी घेऊन येणार होता. मी खूप वेळ वाट पाहिली आणि शेवटी मी वाट पाहून तिथेच आतमध्ये थोडंसं म्हटलं आराम करावं आणि गाडीचा आवाज आला. माझी झोपमोड झाली. त्यावेळेस त्याने हॉर्न दिला आणि मी घराच्या बाहेर आले. मी म्हटलं ये ना आता. तो म्हटला तू एकटाच आलाय, ते जड आहे तर ते कसे वस्तू नेणार. तो म्हटलं थांबा मला बघू द्या, मी काही ते बरोबर किंमत कर असं म्हटलं आणि तो आणि मी होता. तो थोडासा मला बोलू लागला, कुठे जाणार आहे, मग कसं व्हायचं, गाव तुमच्या वेचून सुन्न राहील. मी म्हटलं हो, खूपच बोलतोय रे ती. त्यावेळेस तो मला बोलू लागला आणि मग बोलता बोलता समजलं की तो आमच्या नात्यातलाच खूपच जवळचा आहे आणि त्याने सोयरीक सांगितले. मी म्हटलं की तुझा स्वभाव खूपच चांगला आहे. तो मला पाहत होता, आम्ही दोघंच होतो. माझं सौंदर्य तो निहाळत होता. मी नाही एवढं मनावर घेतलं आणि लक्ष दिलं. त्यावेळेस मी म्हटलं तू काय करतो. तो तर म्हटलं आमचा हाच व्यवसाय आहे, ह्याच्यामधूनच पैसे वगैरे मिळतात आणि ह्याच्यावरच घर चालतं. मी म्हटलं हो का. आम्ही थोडा वेळ बोलत राहिलो आणि त्यावेळेस बोलता बोलता तो म्हटला तुम्ही राव एवढा दिसायला देखण्या आणि सुंदर आहात, खरंच खूपच नशिबान आहे कोणी जो तुमच्या सोबती आहे. त्यावेळेस मी म्हटलं नाही रे, तुला तर माहीत आहे गेली कित्येक दिवस मी एकटीच राहते, तसं मला आपलं म्हणणारं कोणी नाही आणि मी एकटी असले तरी मी तुला माहीत आहे की मी कशी आहे. मात्र तो म्हटला हो, मात्र तुमच्यासारखी मैत्रीण मला पण मिळाली असती तर माझं भलं झालं असतं. मी म्हटलं की हो का, तू पण आहेस की देखना. हां, थोडासा अंगाकाठीने थोडासा सडपातळ असला म्हणून काय झालं, पैसे पाणी तर असतील ना. तो म्हटला हां तसे आहेत थोडेफार, एवढे म्हणावे असे काही नाही. मी त्याला बोलत होते आणि तो पण मला
चांगलंच बोलत होता आणि साथ देत होता. त्यावेळेस बोलता बोलता तो मला म्हटला की माझी तर तुम्हाला पाहून खूपच मन झालं आहे आणि असं वाटतं की आताच इथे चालू हो, कारण की ह्याच्या आधी तुम्हाला माहीत आहे का, गाव जत्रेमध्ये आपली दोघांची ओळख नव्हती. त्यावेळेस मी तुम्हाला बघत होतो आणि तुम्ही पण मला पाहून हसला होता. मी म्हटलं हो, ते मला माहीत आहे, मात्र पुन्हा नंतर आपल्यामध्ये काही झालं नाही. त्यावेळेस असं तो मला म्हणत होता. तर मी म्हटलं हो, मला माहीत होतं, मात्र तू ह्याच गावचा आहे हे मला नंतर माहीत झालं. तो मला म्हटला की तुम्हाला माहीत झालं मी ह्या गावचा आहे, त्यामुळे नंतर तुम्ही विषय संपवला, मात्र तुम्हाला मी आवडलो होतो हे मात्र नक्की आहे ना. मी आता नाही म्हणू शकत नव्हते. मी म्हटलं हो, तू मला आवडलास. तर तो म्हटला मग आता काय प्रॉब्लेम आहे, माझी तर खूप इच्छा आहे तुमच्यासोबत आनंद घ्यायची. मी पण होकार दिला. खरं म्हणायला गेलं तर माझं पण खूप मन झालं होतं आणि कधी एकदा मी ह्याच्याकडून शांत करून घेते असंच मला वाटत होतं. आम्ही खूप वेळ बोललो आणि बोलता बोलता मग दोघं पण झालं चालू. त्यावेळेस तो म्हटला आता म्हणू नका. त्यावेळेस मी म्हटलं हो रे बंडू, पण कोणी पाहिलं तर. आणि त्यावेळेस तो म्हटला हो, कोणी पाहणार आहे, शेवटी तुम्ही ह्या गावातून जाणार आहे आणि नंतर केव्हा येता हे माहीत आहे का. तर मी म्हटलं की हो, ते तर आहेच, नंतर इकडे कशाला आम्ही येणार आहे, तिकडेच आता स्वतःचं काहीतरी चालू करायचं. मग तो म्हटला मग हॉकी चालू. तर मी म्हटलं बरं ठीक आहे. त्याने मला जवळ घेतलं आणि त्याची कमाल दाखवू लागला. त्याची करण्याची पद्धत खूपच निराळी आणि खूपच वेगळी होती. ह्याच्यामध्ये चांगलाच त्याला अनुभव आहे हे मात्र मला चांगलं समजत होतं त्याच्या करण्याच्या पद्धतीत. मी म्हटलं काही पण कर, पण प्लीज हळूहळू कर, खूप दिवस झालं मी असं काही केलं नाही. तो म्हटला हो, तुम्ही काळजी नका करू, मी तुम्हाला चांगलं सुख देणार आहे, तुम्ही मला परत विसरणारच नाही असं. तर मी म्हटलं थांब, मला दरवाजा बंद करू दे. तो म्हटला हां बाई गं, तो जुना आमच्या खाटेवर तो वाटच माझी पाहत होता. मी दरवाजा बंद करून त्याच्याजवळ गेले तर गजकरनं मला मिठीत घेतलं आणि म्हटला तुझे हे रसाळ आणि दिसणारे सुंदर दोन्ही किती ग अगदी आकर्षक आहेत. असं वाटतं नुसतं पाहत बसावं की नुसतं हाताने हळवारपणे त्याला सुख देत असावं. त्याचा निबर आणि दणकट हाताचा स्पर्श मला जाणवत होता. मी म्हटलं की तुला तर असं वाटतंय की खूप दिवसातून आणि पहिल्यांदाच असं कोणीतरी भेटलंय. त्यावेळेस तो म्हटला तसे भेटलेत खूप, मात्र तुझ्यासारखी देखणी आणि सुंदर मात्र आज पहिल्यांदाच भेटली आहे. मी म्हटलं हो का. तो म्हटला हो ना. हळूहळू त्याची करण्याची पद्धत खूपच वेगळी होती. तो सुख देऊ लागला. बरोबर दिलं बसून त्याने आणि मग काय एकावर एक असे वेगवेगळ्या पद्धतीत मला दणके तो देत होता. मी मात्र वेडीपिशी होत होते. मी म्हटलं अरे दमाने कर ना, एवढी घाई. तो म्हटला अगं घाई नाही, तुला पाहून मला स्वतःलाच मी थांबवू शकत नाही. मी म्हटलं की बरं. खूप वेळ आमचं असंच चालू झालं आणि शेवटी तो शांत झाला. सकाळ सकाळी भंगारवाल्या बंडूने मला जो आनंद दिला होता तो कधी न विसरण्यासारखाच होता. तिथून पुढे जेव्हा त्याला आठवण यायची तो मला फोन करायचा आणि कधी मला बाहेर घेऊन जायचा तर कधी घरीच येऊन मला आनंद द्यायचा. तर कशी वाटली कथा ते नक्की कळवा आणि नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.